वेदाविनाशिनं नित्यं य एनमजं व्ययं कथं स पुरुषः पार्थकं घातयति हन्ति कम. 21. वेद जो जाणतो, अविनाशी, नित्यम नित्य अस्तित्वात असणारा, यहा जो कोणी, एनम हा आत्मा, अजम जन्मरहित, अव्ययम निर्विकार किंवा क्षयरहित, कथम कसा, सहा तो, पुरुषः पुरुष, पार्थ हे पार्थ, कम कोणाला, घातयती मारवितो, हंती मारतो, कम कोणाला. हे पार्थ, जो व्यक्ती जाणतो की आत्मा हा अविनाशी, शाश्वत, अजन्मा आणि अव्ययी आहे, तो कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारविल. तात्पर्य: प्रत्येक गोष्टीची स्वतःची अशी उपयुक्तता असते आणि जो मनुष्य पूर्ण ज्ञानात स्थित झाला आहे तो त्या वस्तूचा योग्य उपयोग कसा व कुठे करावा हे जाणतो. त्याचप्रमाणे हिंसेचीही उपयुक्तता असते आणि हिंसेचा उपयोग कसा करावा हे ज्ञानी व्यक्तीवर अवलंबून असते. जर खुनाबद्दल अपराधी असणाऱ्या एका व्यक्तीला न्यायाधीशाने मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली तर त्यासाठी न्यायाधीशाला दोषी ठरविता येत नाही, कारण तो न्यायसंहितेनुसारच दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा फरमावितो. खुनी व्यक्तीला देहांताची सजा देण्यात यावी याची पुष्टी मनुसंहितेत करण्यात आली आहे, कारण असे केल्यामुळे त्याने पूर्वजन्मी केलेल्या महापापांबद्दल त्याला दुःख भोगावे लागणार नाही. म्हणून खुनी मनुष्याला राजाने केलेली फाशीची शिक्षा ही वस्तुतः हितकारकच आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला युद्ध करण्याची आज्ञा देतात तेव्हा निश्चितपणे जाणले पाहिजे की या प्रकारची हिंसा ही उच्च प्रतीच्या न्यायप्रदानासाठी आहे. यासाठीच अर्जुनाने त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. श्रीकृष्णांप्रित्यर्थ युद्धकर्म करताना केलेली या प्रकारची हिंसा ही मुळी हिंसा नाहीच, कारण कोणत्याही परिस्थितीत मनुष्य अर्थात त्याचा आत्मा मारला जात नाही, हे अर्जुनाने योग्य रीतीने जाणले पाहिजे. म्हणून न्यायप्रदानासाठी तथाकथित हिंसा करण्यास अनुमती आहे. शस्त्रक्रिया ही रोगी व्यक्तीला मारण्यासाठी नसून त्याला स्वस्थ करण्यासाठी असते. म्हणून श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार अर्जुनाने केलेले युद्ध हे पूर्ण ज्ञानयुक्त आहे व त्यापासून पापाचे फळ भोगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.